दारू विक्री विरोधात नागरिक आक्रमक, 2 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स. कारंजा लाड शहरातील एकवीरा मंदिर समोरील माळीपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध विदेशी दारू विक्री विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील काही महिन्यांपासून माळीपुरा भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामुळे सामाजिक व कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः युवक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विनापरवाना दारू विक्री, साठवणूक व वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच ज्या ठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरू आहे त्या जागेच्या मालकावरही कारवाईची तरतूद कायद्यात आहे. संबंधित अवैध धंदा नजूल जागेवर सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. दारूमुळे परिवारात महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, रात्रीच्या वेळी भांडणे व गुन्हेगारी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत. स्टार अवैध दारू अड्ड्यांवर तात्काळ धाडी टाकाव्यात. स्टार वारंवार अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. स्टार संबंधित भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. रेल्वे पटरीजवळ अनई रोड येथे गांजा, दारू, अफूट, चरस रासरोसपणे चिरीमिरी. स्टार देऊन थाटामाटात मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाच्या अथर्वादाने चालू आहे. दरम्यान येत्या 2 दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महिला, युवक व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. महाभारत न्यूज कारंजा लाड. मुख्य संपादक रिजवान खान, उपाध्यक्ष नदीम खान, एडिटर यासिर